तलाव साफ करतायत आणि ते तलाव हिरवं पडलेलं आहे. तर आपलं काय म्हणणं आहे? असं आपण दौरा करायला आलेला आहात? नाही बघा, हे तलावाचं शुद्धीकरण खरं म्हटलं तर महानगरपालिकेची जबाबदारी आहे. समोरून पाहिलं तर ते क्लिनिंग नेहमी दिसतो आणि म्हणून मुद्दामून आज मी या पूर्ण तलावाला राऊंड मारण्यासाठी आलेलो आहे. कारण आता लवकरच या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम, अनेक कामं इथं चालू होणार आहे. जवळजवळ 56 करोडच्या प्लसची कामं असतील. आणखी किती ॲड होईल ते मला माहीत नाही, परंतु एवढी कामं ही मंजूर होत आहेत आणि लगातार 1 वर्ष त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता मंजूर झालेलं आहे. आणि म्हणून मी हे पाहणी करण्यासाठी आलो होतो. इथली जी घाण पाहिली, अस्वच्छता पाहिली, खरोखरच याला जबाबदार ही महानगरपालिका आहे. आणि त्या संदर्भात उद्या आयुक्तांची भेट घेऊन आयुक्तांनी त्याबद्दल काय त्यांची कारवाई चालू आहे किंवा काय कार्यवाही करतात हे मी नक्कीच उद्या विचारेन. मग तलावाला बघायला गेलं तर चारू बाजूनी दिग्गज नगरसेवक आहेत की जे इथे 15-15, 20-20 वर्षे आहे. मग ते इथे काय करतात, नेमकं काय आहे त्याच्यावर? बघा, आता त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा हे तलावाला जे आवश्यकता निधी होती ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मी मंजूर करून घेतली, स्टेट गव्हर्नमेंटकडून पण मीच मंजूर करून घेतली. माझं मी काम केलं आहे. बाकी मला कोणाविषयी काहीही बोलायचं नाही. मग इकडनं ह्या तलावाचं पाणी अख्ख्या भिवंडीत पिण्यासाठी होते, त्याच्याबद्दल काय? तेच तर मी सांगतो ना. भले ते सांगतात फिल्ट्रेशन करतो, टेस्ट केली जातो. अरे पण एवढं अस्वच्छता बघितली, आज तो एकदम निळा झालेला आहे. ही अशी परिस्थिती पाहिली तर काय, कसं काय हे करत असतील प्रोसिजर, मला काही कळत नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची मी उद्या देईन. आयुक्तांशी सविस्तर चर्चा करणार आहे, सगळ्या अधिकाऱ्यांनी देखील बोलणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन.